कधी कधी एखादं झाड फक्त झाड राहत नाही, ते आठवणीचं ठिकाण बनतं. छत्रपती संभाजीनगरच्या वंटरी हिलवर एक साधं काटेरी बाभळीचं झाड आज लाखो लोकांच्या भावविश्वासाचा भाग बनलाय. आणि ते तोडल्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः भावनांचा पूर आलाय. नेमकं काय घडलंय छत्रपती संभाजीनगरच्या वंटरी हिल येथे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर. छत्रपती संभाजीनगर मधील बुद्धलेणी परिसरातील वंटरी हिलवर उभं असलेलं एक हे झाड गेल्या काही महिन्यात प्रचंड लोकप्रिय झालं होतं. कंटेंट क्रिएटर्स, फोटोग्राफर्स, कॉलेज तरुणाई आणि सगळ्यांसाठी हे ठिकाण एक इमोशनल स्पॉट बनलं होतं. हजारो नाही तर लाखोंच्या रील्स आणि छायाचित्रांमधून या झाडानं सोशल मीडियावर स्वतःची ओळख बनवली होती. मात्र काही दिवसांपूर्वी हे झाड तोडण्यात आलं आणि त्यानंतर जे घडलं ते खूप वेगळं होतं. लोकांनी आपल्या जुन्या आठवणी शेअर करायला सुरुवात केली. कोणासाठी ती पहिल्या फोटोशूटची जागा होती, तर कोणासाठी मित्रांसोबतची मजा मस्ती होती. हे झाड तोडल्यानंतर सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर वंटरी हिल आणि रिप वंटरी हे हॅशटॅग काही तासातच सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड झाले. अनेकांनी त्या झाडांसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलंय, तू फक्त झाड नव्हतास, तू आमच्या आठवणींचा भाग होतास. महत्वाचं म्हणजे या वंटरी हिलच्या तुटण्यानं झेन्झीमध्ये मोठी खळबळ दिसते. झेन्झीनं वंटरी हे झाड तुटल्यानं सोशल मीडियावरती या झाडाच्या आठवणी शेअर केल्या. विशेष म्हणजे झेन्झी पिढीनं या दुःखाला फक्त सोशल मीडिया पोस्ट पुरतं मर्यादित ठेवलं नाही, त्यांनी एक वेगळी संकल्पना पुढे आणली आहे. झाडाचं धावं असं म्हणत त्या दिवशी प्रत्येकानं एक झाड लावायचं आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश द्यायचा असं आवाहन करण्यात येत आहे. ही कल्पना आता अनेक तरुणांपर्यंत पोहोचत असून एक झाड गेलं पण त्याच्या आठवणीत हजार झाडं उभी राहिली पाहिजेत असा संदेश दिला जातोय. आज वंटरी हिलची ओळख सांगणारं ते झाड नाही, पण त्यानं निर्माण केलेल्या आठवणी, भावना आणि पर्यावरणाबद्दलची जागरूकता अजूनही जिवंत आहे. जर तुमच्या नजरेत किंवा तुम्ही सुद्धा त्या वंटरी हिलच्या सोबत फोटो काढला असेल किंवा तुमच्याही त्या संदर्भातल्या काही आठवणी असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.